हॅलो एव्हरीवन. एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 45 डेजची ही जर्नी मी आशा करते की तुमचं आयुष्य नक्की बदलते, कारण माझ्या जीवनाचं फक्त एकच उद्दिष्ट आहे आणि मला ते तुम्हा सगळ्यांना हॅपी बघायचं आहे. मी सुद्धा असाच प्रवास सुरू केला होता, जेव्हा मी सुद्धा कन्फ्यूज असायची, गोंधळलेली असायची. असं वाटायचं की काय केलं तर आपलं आयुष्य बदलेल. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला शिकवते, या सगळ्या गोष्टी मी सुद्धा माझ्या आयुष्यात केलेल्या आहेत. या सगळ्या चुका, ओव्हर थिंकिंग, ह्या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर आलेली आहे. सो म्हणून मी तुम्हाला ॲज अ स्पिरिच्युअल फ्रेंड म्हणून या चॅनलवरती करेक्ट आणि राईट इन्फॉर्मेशन देते. कारण तुम्ही कितीही भविष्य बघितलं, कितीही टॅरो कार्ड केलं किंवा अक्षरशः 1 करोड रुपये जरी कोणाला नेऊन दिलेत आणि सांगितलं की माझं भविष्य बदल, सो हे कधीच पॉसिबल नसतं. ते नेहमी तुम्हाला सायन्सच्या भाषेने जर म्हणायचं झालं तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी बदलू शकता, आणि जर देवाच्या भाषेत म्हणायचं झालं तर तुम्ही तुमच्या सोल जर्नीला समजून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. सो आयुष्य फार साधं आणि सोपं असतं. सो उद्या नाही, आता माझ्या रेखीच्या बॅचेस आहेत आज आणि उद्या. सो परवा मी 2025 संपायच्या आधी एक मोठं लाईव्ह करणार आहे. त्याची सूचना मी ऑलरेडी चॅनलवरती देईन, जेणेकरून तुम्ही सगळे त्या लाईव्ह कोर्सला जॉईन करू शकता. आणि त्या कोर्समध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की सोल जर्नी म्हणजे बेसिकली काय असतं. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर तुमच्या विचारांमध्येच कन्फ्यूज्ड असाल, तुम्ही तुमच्या विचारांमध्येच जर टेन्शनमध्ये असाल, तुम्ही स्वतःलाच काय श्राप देताय हे आज मी तुम्हाला समजावणार आहे. सो स्वतःला श्राप देणं म्हणजे काय? स्वतः कोणालाही गोष्ट असं वाटेल की अरे आपण थोडी स्वतःला श्राप देतो, आपण थोडी स्वतःला काही वाईट बोलतो. सो मी तुम्हाला सांगेन की खरंच आपण कुठे ना कुठे कळत नकळत स्वतःलाच बद्दुआ देत असतो. सो ह्या गोष्टी आपण जर समजून घेतल्या आणि आपण जर आपल्या बोलण्यावरती, आपल्या शब्दांवरती काम केलं तर 100% आपलं आयुष्य बदलायला वेळ नाही लागत. कारण की आपलं आयुष्य हे आपल्या शब्दांमुळे घडत असतं. सो आपले शब्द हे आपल्या जीवनाला घडवत असतात. सो आपला जो शब्दांचा साचा आहे तो नेगेटिव्ह जास्त आहे, पॉझिटिव्ह थोडा कमी आहे. सो त्यामुळे आज मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या नॉर्मल लाईफमध्ये तुमच्या शब्दांना बदलून तुमचं आयुष्य कसं बदलू शकता. सो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत म्हणतो की अरे यार वाट लागणार आहे आता, पण त्याच्याऐवजी जर आपण म्हणालो की अरे यार बरं होईल ना, चांगलं झालं तर. सो जेव्हा तुम्ही अपोजिट शब्द वापरायला लागता, नेगेटिव्हच्या अपोजिट काय येणार आहे? ऑफकोर्स पॉझिटिव्ह. सो आपल्याला उशीर होतोय, चल मला लवकर पोचायचं आहे, मला खूप टेन्शन आहे, आय विश माझं सगळं नीट होऊ दे, मला बरं नाही वाटत आहे, आय विश मला बरं वाटलं तर बरं होईल. सो तुम्ही जेव्हा शब्दांशी खेळायला शिकता तेव्हा तुमची डेस्टिनी बदलते. सो जर तुम्हाला तुमचं फ्युचर बदलायचं असेल तर सगळ्यात आधी इथे 2 वॉचमॅन बसवा आणि बघा की तुम्ही दिवसभर काय बोलताय. कारण कळत नकळत आपण इतकं नेगेटिव्ह बोलत असतो, त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अनुभवसुद्धा नेगेटिव्ह असतात. आणि आपण म्हणतो की नाही मला नेगेटिव्ह अनुभव येतात. नेगेटिव्ह अनुभव ह्यासाठी येतात कारण इथे जे मटेरियल आहे ते सगळं चुकीचं आहे आणि इथे जे आपण बोलतोय ते सगळं चुकीचं बोलतोय. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या घटना, घडणाऱ्या गोष्टी या सगळ्या जशाच्या तशा घडत असतात. आपल्या आयुष्यात फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आलेला असतो आणि आपण त्याला इतकं उघळतो, 10 लोकांशी बोलतो, ती प्रॉब्लेम डिस्कस करतो, ब्रह्मांड सतत ती प्रॉब्लेम ऐकत राहतो आणि गुणिले 10 होऊन तुमच्याकडे परत तेच रिटर्न होतं. आणि आपण म्हणतो की माझी तर प्रॉब्लेम सॉल्वच होत नाही आहे. पण तुम्ही जेव्हा 10वीत होतात तेव्हा तुमचा वेगळा प्रॉब्लेम होता. तुम्ही आता कॉलेजमधून जॉबला लागला तेव्हा तुमचा प्रॉब्लेम वेगळा होता. तुम्हाला असं वाटत होतं शाळेत असताना की नाही कॉलेजला गेलो तर मजा येईल. कॉलेजमध्ये वाटायला लागलं की अरे नाही, जेव्हा आपण कमवू ना तेव्हा आपण सगळ्यांना दाखवू. आता कमवायला लागलो मग असं वाटतं अरे लग्न झालं तर सगळं ठीक होईल. लग्न झालं की असं वाटतं की अरे मुलं झाली तर सगळं ठीक होईल. मुलं झाली की त्यांच्या पाठी लागतो, त्यांच्या पाठी लागलो की मग त्यांच्या लग्नाच्या पाठी लागतो आणि असंच आपण आपलं आयुष्य संपवतो. सो आयुष्य हे कधीच फ्युचरमध्ये नसतं. हे झालं तर ते होईल असं कधीच नसतं. जे हवं आहे ते तुम्हाला आजपासून सुरू करायचं आहे, कारण जे काही सुख आहे ते तुमच्या आजच्या जीवनामध्ये दडलेलं आहे. सो पहिली गोष्ट, फ्युचरला घाबरणं बंद करा. फ्युचरला घेऊन टेन्शन बंद करा. बोलतात ना, मला एन्झायटी होते, मला असं वाटतं की मॅम मला खूप भीती वाटते, काय होईल, कसं होईल. आणि आता मला असे अनेक कॉल्स येत असतात की नाही मॅम हा पर्सन माझ्याशी बोलत नाही आहे, मी खूप डिस्टर्ब आहे, माझी सासू मला फार बोलते, मी काय करू. तर मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे
फक्त 2 दिवस द्या. येणारा जो कोर्स आहे पुढचा तो तुम्ही जॉईन करा आणि लाईव्ह जे व्हिडिओज असतात ना ते सेव्ह होतात व्हिडिओजमध्ये. सो तुम्ही कधीही तो सोल जर्नीचा व्हिडिओ कंप्लीट बघून काढा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही कारणाने आलेला असतो. सो मला तुम्हाला सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट इतकी मोठी बनवू नका, कारण प्रत्येक प्रॉब्लेम ही फार छोटी असते, पण आपण त्या प्रॉब्लेमचा इतका विचार करतो की ते विचारच आपलं भविष्य बनवायला लागतात. आणि मग देवाला म्हणजे तुमच्या ज्या सबकॉन्शियस माइंड आहे त्याला वाटायला लागतं की अच्छा सोनालीला हेच हवं घे, सोनाली आणखीन घे. बिकॉज तुम्ही जो जास्त विचार करताय ना त्याला असं वाटतं की तुम्हाला ते आवडतंय. म्हणजे जर तुम्हाला टेन्शन घेणं आवडतंय तर तो तुम्हाला आणखीन टेन्शन देणार. बिकॉज जो हुकुम मेरे आका, राईट, आपला जो लाईफ आहे, आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे इज लाईक अ मॅजिकल जिनी. तुम्ही जे बोलणार आहात तो म्हणणार आहे की जो हुकुम मेरे आका, आणि तुम्हाला तो त्याच गोष्टी देणार आहे. सो जेव्हा मी पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक वाचलं तेव्हा माझे डोळे उघडले आणि मला असं वाटायला लागलं की नाही, आपण फार पाठी आहोत. आपल्याला विचारांच्या बाबतीत बदलण्याची गरज आहे. देवाने आपल्याला खरंच खूप जास्त दिलं आहे. आणि खरंच आहे ना की तुम्ही आज जे स्वप्न जगताय किंवा जे पण तुमचं आयुष्य आहे ते इतर कोणाचं तरी स्वप्न असेल. आज मी माझ्या ऑफिसमध्ये बसले, राईट, आणि माझ्याकडे एम्प्लॉईज काम करतात, सगळं किती छान चाललं आहे. सो तरीसुद्धा मला काहीतरी हवं आहे. सो ते भेटेपर्यंत मला शांत राहायची गरज असते, कारण जे आयुष्य मी जगते ते दुसऱ्या कोणाचं तरी स्वप्न आहे. ती घरी बसून वाट बघत असेल की कधी माझं स्वतःचं ऑफिस होईल. आणि तुम्ही जर समजा एक छान हाऊसवाईफ आहात, छान घरात राहताय, सो जी रस्त्यावर वणवण फिरणारी बाई आहे, जिला पाठीपुढे कुठलाच आधार नाही आहे, सो स्वतःचं एक घर असावं, हक्काचा एक माणूस असावा, त्यांनी ते घर चालवावं, तिला 2 वेळचं चांगलं जेवता यावं आरामात. सो हे त्या बाईचं स्वप्न आहे जे तुम्ही जगताय. सो प्रत्येक माणूस जेव्हा आपल्या खाली वाकून बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की नाही, आपण जे आयुष्य जगतो ते इतर कोणाचं तरीसुद्धा स्वप्नच आहे ना. सो जेव्हा तुम्ही आहे त्या परिस्थितीला थँकफुल असताना तेव्हा डेफिनेटली आयुष्यात बदल येतो. सो आता तुम्हाला खूप छान एक ॲक्टिव्हिटी मी देणार आहे. मस्तपैकी बसायचं आहे. आयुष्यात जितक्या गोष्टी आहेत ना, एक तुम्हाला वही करायची आहे ग्रॅटिट्यूड बुक करून. आयुष्यात जितक्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांसाठी थँक्यू लिहायला सुरू करायचं आहे. आता ग्रॅटिट्यूड फील करणं कधी कधी तुम्हाला पॉसिबल होत नाही. तुम्हाला असं वाटतं की ग्रॅटिट्यूड म्हणजे नक्की काय? अरे आता माझ्याकडे घर आहे, एकदा तर केलं त्या घराला थँक्यू, आता सारखं सारखं किती करू? सो तुमच्या आयुष्यात असणारा छोटासा चमचा किंवा तुमच्या आयुष्यात असणारा छोटासा कपसुद्धा पण किती इम्पॉर्टंट असतो. समजा तुमच्याकडे चहा बनवायला टोप आहे पण पिण्यासाठी कपच नाही आहे, सो तेव्हा तुम्हाला त्या कपाची किंमत कळते. तुम्ही भाजी बनवताय आणि तुमच्याकडे ढवळायला चमचाच नाही आहे, तेव्हा तुम्हाला त्या चमच्याची किंमत समजते. सो समजून घ्या, आयुष्य फार साधं आणि सोपं आहे आणि आयुष्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. सो तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं आहे तर फक्त छोट्या छोट्या गोष्टी करायच्या, जे आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू बोलायचं आहे. आज विचार करा, जर हे कर्टन्स इथे नसते तर बाहेरून येणारं जे ऊन आहे ते किती मला त्याने त्रास दिला असता. सो हा पडदासुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस जर खाली उतरलात आणि रिक्षाच नसेल, तुम्हाला कुठे पोचायचं असेल तर ती बाईकच नसेल, तो पेट्रोलच नसेल आणि बाईक बनवणाऱ्या कंपनीजच नसतील की ज्यांनी तुम्हाला बाईक बनवून दिली आहे, पेट्रोलवालाच नसेल, पेट्रोल नसेल, तुमच्याकडे पैसेच नसतील पेट्रोल घ्यायला, म्हणजे विचार करा की प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी इंटरकनेक्टेड आहे. सो आज तुम्हाला खूप साधी आणि सोपी टास्क करायची आहे. सगळ्यात पहिला, कमेंटमध्ये तुम्ही जिवंत आहात आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला किंवा तुमचं आयुष्य खूप हॅपी आहे ह्यासाठी देवाला कमेंट बॉक्समध्ये थँक्यू बोलायचं आहे. बिकॉज प्रत्येक कमेंट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिप्रोग्राम होत असतो आणि तो तुमच्या आयुष्याला एका नवीन दिशेकडे घेऊन जात असतो. तो तुमचं अस्तित्व इतक्या लोकांमध्ये तो तुम्हाला दाखवत असतो की नाही, हे हिचं मत आहे. सो प्रत्येक माणूस आजकाल कमेंट्स वाचत असतो. तो जेव्हा तुमचे कमेंट्स दुसऱ्यांच्या डोळ्यासमोरून जातात आणि स्पेशली मी एक हिलर आहे आणि माझ्या डोळ्याखालून जातात तर डेफिनेटली त्याचे रिझल्ट्स तुम्हाला चांगले येतात. आणि कधी कधी मी ओरडते, कधी कधी मी तुमचे प्रॉब्लेम्स ऐकून नाही घेत. तुम्हाला असं वाटेल की सोनाली मॅम तर फार रूड आहेत, पण तुम्हीही समजून घ्या, मला दिवसाला 50 ते 60 न्यू इन्क्वायरीज असतात. प्रत्येकाशी बोलणं मला नाही पॉसिबल होत, तरीसुद्धा मी त्याच्यातून वेळ काढून तुमच्याशी बोलत असते. आणि तुम्ही एकच रडगाणं मला सतत सांगत असता, एक तर मी आहे हीलर,
राईट. मी आहे तुमची लाईफ कोच. मला तुम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जायचं आहे आणि जर त्याच्यात मी तुमचं रडगाणं ऐकलं तर ते गुणिले 10 तुमच्याकडे परत येणार. सो प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स मी नाही ऐकत बसू शकत आणि इतका वेळही नाही होत मला पॉसिबल. तर तुम्हीसुद्धा समजून घ्या. सो मला तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यात तुम्हाला काय बेस्ट पॉसिबल सोल्युशन हवं आहे हे 2 मिनटात सांगा. तुमच्याशी बोलल्यावरती तुमची एनर्जी मला कळते, तुम्ही कुठल्या स्थितीत आहात हे सुद्धा समजतं. सो कसलाच विचार करू नका. तुम्ही मला डिटेलमध्ये प्रॉब्लेम सांगितला तरच तो सोनाली मॅमला समजणार आहे असं नाही आहे. सो सगळ्यात आधी चॅट्सवरती बोलण्याचा प्रयत्न करा. माझे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते, कारण नाही पॉसिबल होत 100 लोकांशी बोलणं. सो म्हणून ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण आपली मैत्री पुढे नेतो आहे आणि मी तुमची स्पिरिच्युअल मैत्रीण आहे. दॅट डज नॉट मीन की तुम्ही एनी टाईम कधीही काही टॉपिकवरती मेसेजेस कराल. सेन्सिबल मेसेज करा ज्याच्याने खरंच तुमचं आयुष्य पुढे जाईल, जेणेकरून मलासुद्धा त्या मेसेजेसना रिप्लाय करायला बरं वाटेल. कधी कधी असं होतं की खूप जणं कॉल करतात आणि नाही मॅम मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे किंवा मला त्याच्याशीच रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे, मला तोच दिसतो आहे. सो समजून घ्या, त्याच्या पलीकडे पण आयुष्य आहे जिथे तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे. ह्या वेळेला कितीतरी लोक शेवटचे श्वास घेत आहेत. आजच माझ्याकडे एक हिलिंगची केस आले. माझ्या फ्रेंडच्या वडिलांना जस्ट 3 दिवसात कळलं ब्रेन हॅमरेज आहे आणि त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. 10 दिवसातच त्यांचे समजायच्या आधीपासून 10 लाख रुपये गेलेत. तुम्ही विचार करू शकता की त्या फॅमिलीवरती आता काय बीतत असेल. सो पैशांपेक्षा पण महत्त्वाचा माणूस असतो. सो तुम्ही समजून घ्या की तुमचे प्रॉब्लेम्स फार छोटे आहेत. जगामध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी चाललेल्या आहेत. सो इतकं घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, शांत राहा. तुमच्या प्रॉब्लेम्स पाठी पण देवाने एक अपॉर्च्युनिटीचं दार ठेवलेलं आहे. माझे व्हिडिओज जर बघत असाल तर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत. आणि सगळ्यात आधी मला हाच हवा आहे, हा हट्ट सोडा. जो माझ्यासाठी बेस्ट आहे तो पर्सन तुमच्या लाईफमध्ये येऊ दे, ही माझी इच्छा आहे. सो माझ्याकडून जर तुम्ही जेव्हा क्रिस्टल्स घेता तेव्हा मी प्रत्येकाला सांगते की 100% हा विचार करू नका की तुम्हाला तोच पर्सन भेटेल. मी तुमच्यासाठी जे बेस्ट आहे ते तुमच्यासाठी मॅनिफेस्ट करणार. सो जेव्हा मी तुमचे क्रिस्टल्स हील करत असते, एनर्जाईज करत असते, तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये एनर्जी टाकत असतो. सो थोडंसं समजून घ्या. जर्नी आहे आणि फार सुंदर आहे आणि देवाने खूप गोष्टी तुम्हाला दिल्यात. जर तुम्ही बघू शकताय, जर तुम्ही समजू शकताय. आता बघा, एक कॉल नाही उचलला तर कंटिन्यू कॉल करत राहतात काही लोकं. सो समजून घ्यायचं की समोरचा पर्सनसुद्धा बिझी असू शकतो. बिकॉज माझे क्लासेस चालतात, मराठीसाठी रेकॉर्डिंग होतं आहे, हिंदीसाठी रेकॉर्डिंग होतं आहे, व्हिडिओज बनवायचे असतात, ब्रेसलेट हील करायचे असतात. आता जस्ट मी सगळे माझे जे ब्रेसलेट्स होते ते हील करून आता आमचे जे फायनल ऑर्डर होतं 2025साठी ते जस्ट आम्ही सेंड केलेलं आहे. सो सगळ्या गोष्टी लाईनअप करायच्या असतात. सो समजून घ्या सगळ्या गोष्टी. मी इथेच आहे, मी कुठेही नाही चाललेली आहे. जर तुम्ही माझे व्हिडिओ जेन्युअनली बघताय आणि माझ्या एनर्जीशी कनेक्ट होत आहे तर कुठलाही प्रश्न तुम्हाला कधीच राहणार नाही, कारण तुम्ही विचारायच्या आधीच व्हिडिओमधून तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. सो सगळ्या गोष्टी छान आहेत आणि सगळं मस्त होणार आहे. अमेझिंग राहा, छान राहा आणि व्हिडिओ बघत राहा. 45 डेजचे व्हिडिओ. आणि जर पहिल्यांदा मला बघताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय प्रॉमिस 10 ठिकाणी धावू नका. एका चॅनलवरती थोडे दिवस टिकून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट्स येतील. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जे दिलेले टास्क आहे ते फक्त करा. ग्रॅटिट्यूड जर्नल तुम्हाला बनवायचं आहे, एक छानशी वही करायची आहे. आज बसून जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांसाठी थँक्यू लिहा आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड काय आहे ते मी उद्या तुम्हाला समजवणार आहे. सो पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हसत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. माझं चॅनल नवीन आहे. तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ॲटलीस्ट 50 ते 40 लोकं तर ऑफकोर्स सगळ्यांच्या असतात. फार सुंदर बर्ड आलेला आहे इथे. सो सेंड करा. त्यातल्या जर 10 लोकांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला, सो ही चांगली एनर्जी तुम्ही त्यांना पाठवताय आणि चॅनललासुद्धा तुम्ही सपोर्ट करताय. सो मला आणखीन व्हिडिओज बनवायला मजा येईल. सो उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.